ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत असतो की आता जज साहेबांनी अर्जुनला थोडा वेळ दिलेला असतो. सगळेच जण इथे ऊर्जाची वाट पाहत असतात. तितक्यात खरं तर इथे ऊर्जा आलेली असते. ऊर्जा आल्याबरोबर म्हणत असते की थांबा, मला जास्त उशीर तर नाही ना झाला, असं म्हणून इथे संतोषला अक्षरशः ती घेऊन आलेली असते. आता संतोषला इथे पाहिल्यानंतर खरं प्रियाला थोडा धक्का बसलेला असतो. सगळेजण फार खुश झालेले असतात. तेव्हा इथे जे काही जज साहेब असतात ते म्हणत असतात की आता कारवाईला सुरू करा. आता कारवाईला सुरू होते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मला खरं तर इथे संतोषला काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा इथे संतोष खरं त्या कटघड्यात उभा राहतो आणि इथे अर्जुन त्याला प्रश्न विचारण्याचं काम करत असतो. इथे संतोषला विचारत असतो, मिस्टर संतोष लांडगे, जेव्हा खून झाला तेव्हा तुम्ही तिथेच होता ना, बरोबर ना? तेव्हा संतोष म्हणतो हो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, तुम्ही खून होताना पाहितला ना, तुमच्या डोळ्यांनी पाहितला ना, तुम्ही तिथे हजर होता ना, तर प्लीज तुम्ही कोर्टाला सांगा की नेमकं खून कुणी केलाय, दोषी कोण आहे. असं इथे म्हटल्याबरोबर संतोष खूप मोठा बॉम्ब फोडतो बरं का. आता इथे तो म्हणत असतो, शांताचा खून दुसरा तिसरा कुणीही नाही केलेला, तो मीच केलेला आहे. असं इथे म्हटल्याबरोबर सायली अर्जुनला खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. मात्र इकडे जी काही प्रिया असते, प्रिया इथे फार खुश झालेली असते. प्रिया इथे स्वतःच्याच मनाशी म्हणत अर्जुन सायली, तुम्ही दोघे मला मूर्ख समजता का? आता बघा ही केस कोण जिंकतं, असं इथे स्वतःच्या मनाशी म्हटल्यानंतर खरं तर इथे फ्लॅशबॅक दाखवलेला असतो जेव्हा प्रिया संतोषला भेटण्यासाठी गेलेली असते. इकडे जी काही प्रिया असते ती अंधारात संतोषला भेटायला गेलेली असते, रात्रीचं गेलेले असते, त्यामुळे चेहरे सगळे इथे काळपट दिसत आहेत, त्यामुळे समजून घ्या. आता इथे प्रिया खरं संतोषला म्हणत असते, जर अर्जुन सायलीच्या हाताला तू लागलास आणि जर तुझं थोबाड उघडलंस तर माझ्या इतकं वाईट कुणीही नसेल. मी ऐकलं तुझी बायको खूप सुंदर आहे रे, तिच्या चेहऱ्यावर जर सुराचे ओरखडे आले तर कशी दिसेल रे ती. आणि मी हे सुद्धा ऐकले की ती आजारी असते, तिचं ऑपरेशन करायचे. मग हे सगळं माझ्या मदतीशिवाय तू कसं करणारच संतोष? मी काय म्हणते ते लक्ष देऊन ऐक. तुझ्या जर बायकोचं तुला ऑपरेशन व्हावं असं वाटत असेल तर शांताचा खून तू स्वतःवर घे. असं इथे प्रियाने म्हटल्याबरोबर संतोष जरा घाबरतो. काय म्हणता मॅडम तुम्ही? तेव्हा इथे प्रिया म्हणते, हो, तू जेलमध्ये जाशील तर तुझ्या बायकोचा जीव वाचू शकतो. ऑपरेशन लवकरात लवकर कसं व्हावं याची काळजी मी करेल. असं इथे म्हटल्याबरोबर संतोष म्हणत, मला फक्त माझ्या बायकोचा जीव वाचवायचा. तेव्हा प्रिया म्हणते, त्याची काळजी तू करू नकोस, फक्त मला जर तू कोर्टात वाचवलंस तर हे सगळं काही होऊ शकतं. तेव्हा इथे संतोष म्हणत असतो, हो मी हे सगळं करायला तयार आहे, फक्त माझ्या बायकोचा जीव वाचला पाहिजे. असं इथे संतोष म्हणत असतो. या प्रियाने बरोबर संतोषची दुखरीनच पकडलेली असते आणि तिचा फायदा करून इथे घेतलेला असतो. आता इथे कोर्टाचा सीन दाखवला. आता हे सगळं काही आठवून खरं प्रिया तर फार खुश असते. मात्र इथे अर्जुनला धक्का बसलेला असतो. अर्जुन इथे खरं संतोषला विचारत असतो, सिरियसली संतोष हे तू का बोलतोस? तुला कुणी धमकावलंय का? कुणी तुला धमकी दिली आहे का? सांग मला. अरे खरं सांग कोर्टाला, तू असं खोटं कशाला बोलतोस? असं इथे म्हटल्याबरोबर संतोष म्हणतो, अर्जुन सर मी खोटं अजिबातच बोलत नाही, मी शांताचा खून केलेला आहे. खरं तर मला खूप राग आला होता, त्या रात्री मी खरं तर खून करायला गेलोच नव्हतो, पण माझा इतका पारा चढला आणि मी शांताचा खून केला. माझा पारा अक्षरशः चढला होता, त्यामुळे खरं तिथला चाकू घेतला आणि मी परत तिच्या पोटात तो चाकू खुपसत राहिलो आणि सगळा काही ते थरारक प्रकार त्यांनी स्वतःच्या अंगावर घेऊन सगळा काही ते कोर्टासमोर सांगितलेला असतो. आणि जज साहेबांनी हे सगळं काही नोटीससुद्धा करून घेतलेलं असतं. आता इथे सायली प्रियाच्या चेहऱ्याकडे पाहतच असते. तिला बरोबर माहीत असते की हे सगळं काही प्रियाने केलेलं आहे म्हणून. जज साहेबासमोर सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. संतोष स्वतः हा गुन्हा कबूल करतो, त्यामुळे सायली आणि अर्जुनसुद्धा इथे काही करू शकणार नसतात. तेव्हा इथे खरं जज साहेब इथे ॲडव्होकेट प्रभू यांना म्हणत असतात की खरं तर तुम्हाला संतोष लांडगे यांची उलट तपासणी घ्यायची आहे का? तेव्हा ते म्हणतात नाही, मला नाही घ्यायची. तेव्हा इथे जज साहेब त्यांना असं देखील विचारतात, अर्जुन सुभेदार यांच्या विरोधात तुम्हाला कोणते पुरावे सादर करायचे आहेत का कोर्टासमोर? तेव्हा सुद्धा इथे जे काही प्रभू असतात ते म्हणत असतात, नाही मला ते सुद्धा अजिबातच काही करायचं नाही, असं इथे प्रभूंनी म्हटलेलं असतं. तेव्हा इथे खरं जज साहेब शेवटचा निर्णय इथे सांगत असतात की आता स्वतः गुन्हेगारांनी जर हा गुन्हा कबूल केला असेल तर त्यांची साक्ष ग्राह्य धरली जाते आणि त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली जाते आणि अर्जुन सुभेदार यांची या खुनातून निर्दोष सुटका होती, असं इथे जज साहेबांनी सांगितलेलं असतं आणि जज साहेब इथून निघून गेलेले असतात. आता अर्जुनची निर्दोष सुटका झालेली आहे याचा आनंद तर असतोच, मात्र इथे संतोषने हा खून स्वतःवर का घेतला याच प्रश्नाचं उत्तर खरं तर त्यांना शोधायचं असतं. आता इकडे ऊर्जा आणि सायली इथे अर्जुनकडे आलेली असते. तेव्हा इथे अर्जुन जो असतो ऊर्जाचे आभार मानत असतो. ऊर्जाला म्हणत असतो, तू जर संतोषला कोर्टात हजर नसतं केलं तर आज काय झालं असतं? असं इथे म्हटल्यानंतर सायलीसुद्धा इथे ऊर्जाची आभार मानत असते. तिला म्हणत असते, खरंच तू आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट केलेली आहेस, तुला कळतंय का? आमच्या कुटुंबाचं एवढं मोठं संकट
संकट तू आलेलं दूर केलंस, तुझ्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे. तेव्हा इथे ऊर्जा म्हणत असते, असं काय करते सायली ताई, खरं तर तुझ्या आणि अर्जुन दादाच्या मैत्रीमुळे हे सगळं काही मी केलेलं आहे. तेव्हा खरं तर इकडनं जी काही प्रिया असते, प्रिया येते आणि अर्जुनला म्हणत असते, खरंच मला फार बरं वाटतंय, तुझी निर्दोष सुटका झाली, कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणून तिथून निघून गेलेली असते. खरं तर आता इथे सायली ऊर्जाचे आणखी आभार मानत असते. तेव्हा इथे जो काही चैतन्य असतो तो अर्जुनला इथे म्हणत असतो की संतोषला पोलीस घेऊन जात असतील, त्याआधी खरं तर आपल्याला त्याला भेटायला हवं असं म्हणून आता कोर्टाच्या बाहेर इथे ऊर्जा, चैतन्य, सायली, अर्जुन संतोषची वाट पाहत असतात. तितक्यात खरं तर पोलीस इथे संतोषला घेऊन आलेले असतात. संतोषला घेऊन आल्याबरोबर इथे अर्जुन संतोषला विचारत असतो, संतोष हे सगळं काही तू का केलंस आणि कशामुळे खोटं बोललास असं इथे म्हटल्याबरोबर ऊर्जासुद्धा म्हणते, अरे संतोष, लोणावळ्यात खरं तर तू मला सगळं काही सांगितलं होतंस, पण आता जो काही गुन्हेगार आहे त्याचं नाव का बदललंस आणि हे सगळं काही स्वतःवर का घेतलंस असं इथे म्हटल्याबरोबर जो काही संतोष असतो तो म्हणत असतो, नाही खरं तर मीच खून केलेला आहे, मी खोटं अजिबातच बोलत नाही. तेव्हा ऊर्जा म्हणते, अरे डोळ्यात कळतं मला खरा गुन्हेगार कोण आणि खोटा गुन्हेगार कोण. तेव्हा खरं तर संतोष खाली मान घालून उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, कुठल्या तरी खूप मोठ्या अडचणीमुळे खरंही तुम्ही जोखीम घेताय, स्वतःचं आयुष्य पणाला लावताय, पण आम्ही तुम्हाला असं होऊ देणार नाही. तेव्हा इथे अर्जुनसुद्धा संतोषला म्हणत असतो, आम्ही खऱ्या गुन्हेगाराविरुद्ध सगळे पुरावे शोधूनच काढूच, तुला इच्छा असो किंवा नसो, पण तुला जेलमधून बाहेर काढण्याचं काम आता मी करणार आहे असं म्हटल्यानंतर सावंत सर खरं संतोषला इथं घेऊन जातात. आता इकडनं प्रिया आलेली असते. प्रिया लगेच आल्याबरोबर टाळ्या वाजते आणि ते सगळ्यांनाच म्हणत असते, वा, नाही म्हणजे संतोषने कोर्टात कबुली दिलेली आहे की त्यांनी हे सगळं काही केलेलं आहे, तरीसुद्धा तुम्हाला हा निर्दोष वाटतोय का, की हाही तुम्हाला माझ्यावर टाकायचं आहे, नाही म्हणजे हे सगळं काही तुमचं करून झालेलं आहे, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाहीस म्हणून हे सगळं काही करताय ना. तेव्हा जी काही ते ऊर्जा असते, ऊर्जा जाते आणि ते जोरात कानाखाली वळते, ती म्हणजे प्रियाच्या, आणि ते प्रियाला म्हणत असते, बस कर प्रिया, आता तुझं तोंड बंद ठेवलंस तरच तुझ्यासाठी बरं होईल, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कायम तू जपून राहा, कारण की आता तुझा कुठलाही वार सायलीताई आणि अर्जुन दादावर काम करणार ना, हे कायम लक्षात ठेव, तुझं हे सत्य कधी ना कधी सगळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नाही, कळलं असं इथे ऊर्जाने खरं प्रियाला धमकीच दिलेली असते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, कोणच ग तू मला थोबाडीत मारणारी. तेव्हा सायली समोर येते आणि ते प्रियाला म्हणत असते, ती माझी मैत्रीण आहे, तुला काय वाटलं मला एकटीला पाडशील आणि हे कधीच बाहेर पडणार नाहीत, पण मी एकटी नाही आहे प्रिया, अगं माझी एक मैत्रीण माझ्या मदतीला आली आणि हे चुटकी सरशे बाहेर पडले, इथून पुढे माझ्या 12 मैत्रीण एक एक करून तुझा हा मुखोटा फाडतील, बघ कशी वाचतेस असं इथे सायलीने म्हटल्याबरोबर जी काही प्रिया असते, प्रियाचा तर पारा चढलेला असतो, अक्षरशः रागातच तिथून निघून गेलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं, सायली, अर्जुन आणि चैतन्य घरी आलेले असतात. घरी आल्याबरोबर खरंच सगळ्यांनाच फार मोठा आनंद झालेला असतो. इथे प्रतिमा जी असते, प्रतिमाने तर अक्षरशः या दोघांची दृष्ट काढलेली असते, आणि इकडे जी काही कल्पना असते, कल्पनाने इथे अर्जुनचं आणि सायलीचं दोघांचं इथे ऑप्शन केलेलं असतं. सगळ्यांचा आनंद काही गगनात मावत नसतो. सगळेच जण इथे आतमध्ये आलेले असतात. आतमध्ये आल्याबरोबर जी काही अस्मिता असते, अस्मिता इथे अर्जुनला म्हणत असते की मी त्या दिवशी म्हटलं होतं ना की अर्जुन तू निर्दोष सुटशील, यात खरं तर मला अजिबात शंका नव्हती. तेव्हा इथे प्रतापसुद्धा इथे अर्जुनचं कौतुक करत असतात. ते म्हणत असं, अर्जुन तू ही केस छान लढलास बरं का, म्हणजे कोर्टात काय काय घडत होतं याचे सगळे डिटेल्स आम्हाला चैतन्यकडून मिळतच होते, अर्थात त्या खरं तर त्यात काही आश्चर्यच नाही आहे, पण यावेळेस खरं आम्हाला टेन्शन जरा वेगळंच होतं, म्हणजे यावेळेस खरं तर तू आरोपी म्हणून उभा होतास असं इथे खरं प्रताप म्हणत असतात. यावेळेस खरं तर इथे चैतन्यसुद्धा म्हणतो, काही म्हणा पण ऊर्जाची खरंच खूप मदत झाली, तिच्यामुळे बऱ्याच गोष्टी झाल्या. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, हो ना, म्हणजे सायली, चैतन्य, सावंत सर होतेच, मात्र ऊर्जामुळे खरं तर बऱ्याच गोष्टी आम्हाला सोप्या गेल्या असं इथे म्हटल्याबरोबर सायलीसुद्धा इथे चैतन्याचे आभार मानत असते. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असते की आभार वगैरे असं मानू नका, खरं तर मी काय करतो, एक तुम्हाला खाण्याची लिस्टच देतो, ते सगळं काही तुम्ही सगळ्यांसाठी बनवा, म्हणजे झालं आभार. काय लिस्ट काय खूप मोठी नाही, म्हणजे 60-70 वगैरे पदार्थ असतील असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणते, हे कमीच ना. आता खरं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर इथे आनंद आलेला असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, चैतन्य भाऊजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला सगळं काही भरून खाऊ घालेल असं इथे म्हटल्याबरोबर जी काही ते सुमन असते, सुमन इथे अर्जुनला म्हणत असते, अर्जुन खरं सांगू का तुला, तू निर्दोष आहेत हे आम्हाला माहीत होतं, पण खरं थोडंफार टेन्शन येणारच की, म्हणजे सगळे पुरावे तुझ्या विरोधात असून सुद्धा तुझी स्वतःची सुटका तू किती लवकर करून घेतलीस, खरंच आम्हाला फार बरं वाटतंय असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हो सुमन काकू, ही केस माझ्यासाठी खरं आजपर्यंतच्या सगळ्यात केसमधली कठीण केस होती, कारण आज
आजपर्यंत मी माझ्या क्लायंटला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे शोधायचो, पण यावेळी माझ्यासाठी स्वतःसाठी पुरावे शोधत होतं. म्हणूनच खरं तर मला थोडा ट्रेस आला होता. आरोपीच्या त्या पिंजऱ्यात उभा राहून खरं तर कसं वाटतंय हा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला होता, असं इथे अर्जुन खरं तर टेन्शनमध्ये आणि इमोशनल होऊन म्हणत असतो. तेव्हा इथे जी काही अस्मिता असते ती इथे म्हणत आता हे सगळं काही संकट पूर्णपणे संपलेलं आहे, त्यामुळे या विषयावर अजिबातच कोणी बोलायचं नाही. तेव्हा कल्पना सुद्धा म्हणते हो अगदी बरोबर आहे, हा विषय आता घरात अजिबातच मला नकोय असं म्हणून आता इथे कल्पना विमलला म्हणत असते, विमल खरं तर आपण आज रात्रीच्या जेवणात अर्जुनच्या मनावर सगळे काही पदार्थ करूया, त्याला जे काही आवडतं ते सगळं काही बनवूया. तेव्हा विमल म्हणत असते वहिनी तुम्ही काळजी करू नका, मला सायलीताईंनी सगळं काही फोन करून आधीच सांगितलं होतं, त्यामुळे सगळी तयारी झालेली आहे. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते खरंच सायलीसारखं सगळीकडे चौफर नजर पाहिजे, म्हणजे सगळ्या गोष्टी ती व्यवस्थित मॅनेज करते असं इथे कल्पना म्हणत असते. तेव्हा इथे प्रताप म्हणतात सायली आणि अर्जुन तुम्ही ना खूप थकला असता, तुम्ही जा बरं आराम करा आणि डायरेक्ट जेवायलाच खाली या. आता इथे सायली आणि अर्जुन जातच असतात. तितक्यात खरं तर इकडे जो काही अश्विन असतो, अश्विन म्हणत असतो माझ्याकडे खरं तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे, मला काहीतरी तुम्हाला दाखवायचं आहे असं इथे म्हटल्याबरोबर स्वतःचा मोबाईल काढतो आणि ते चैतन्याच्या हातात देतो आणि सगळ्यांना न्यूज दाखवत असतो. आता इथे न्यूज रिपोर्टर खरं तर म्हणत असतात की अर्जुन सुभेदार यांची खरं तर शांतता कदम यांच्या खुनातून निर्दोष सुटका झालेली आहे. असं दिसून येतं की त्यांना कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न केला होता, ती ही केससुद्धा अशी सहज जिंकलेली आहेत, म्हणजे त्यांचा रेकॉर्ड आहे की ते एकही केस हरलेले नाहीत. आमच्या चॅनलतर्फे त्यांना खरंच अभिनंदन असं इथे म्हटलेलं असं सगळ्यांनीच. आता इथे अर्जुनसाठी छान अशा टाळ्या वाजवलेल्या असतात. तेव्हा इथे प्रताप म्हणत असतात आजपर्यंत हे न्यूजवाले काय बोलत होते आणि आज काय बोलतात असं इथे प्रतापनी म्हटलेलं चेतन म्हणत असतो बघा की 180 डिग्री खरं तर यांनी टर्न मारलेला आहे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते हो ना, खरं तर ते सगळे लोक त्या दिवशी मोर्चा घेऊन आले होते का, तेव्हा खरंच आम्ही सगळेजण फार घाबरले होतो, पण त्यांना सुद्धा कळलं की हे सगळं काही खोटं आहे असं इथे प्रतिमा म्हणत असते. सगळं काही ऐकून खरी इथे प्रियाला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इथे जी प्रिया असते ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते हे अर्जुन खरं तर इथे सुटला, हे खरंच माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. मला वाटलं हा अर्जुन कायमचा जेलमध्ये जाईल आणि मी सुटेल, पण नाही, आता हे बाहेर आलेत म्हटल्यानंतर सगळं काही ते परत सुरू करतील आणि यांनी जे काही पुरावे गोळा केले त्याला जर मिटवायचं असेल तर मला पैसा लागेल आणि तो पैसा फक्त आदिराजकडनंच मिळू शकतो असं इथे प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते बरं का. आता इकडे खरं जी काही अस्मिता असते ती अर्जुन आणि सायलीला म्हणत असते की तुम्ही जा आराम करा, तुमची खूप दगदग झालेली आहे असं इथे म्हटल्याबरोबर सायली आणि अर्जुन दोघेही त्यांच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतात. आता ते पायऱ्यावरच चालतच असतात. तितक्यात खरं इकडनं जी काही प्रिया असते, प्रिया इथे अश्विन खरं तर मला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावं लागेल, एक मीटिंग आहे असं इथे म्हटल्याबरोबर जो काही अश्विन असतो तो म्हणत असतो काय म्हणजे इतक्या रात्रीची मीटिंग तुझी. तेव्हा इथे प्रिया म्हणते हो ना, काय आमचे क्लायंट असतात का ते US आहेत आणि त्यांची सकाळची फ्लाईट आहे, त्यामुळे आत्ताच आम्हाला सगळ्या काही डिझाईन त्यांना दाखवायचे आहेत असं इथे म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो बरं ठीक आहे जाऊ दे चालेल. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते हो आई बाबा मी जाऊ ना, म्हणजे तुम्हाला चालेल ना. तेव्हा इथे खरं प्रताप म्हणतात तुझ्या नवऱ्याला विचार, आम्हाला कशाला विचारते, तो जर परमिशन देत असेल तर बिंदास जा असं इथे प्रतापने म्हटलेलं असं. तेव्हा इथे अश्विन म्हणतो तुझं कामसुद्धा माझ्यासारखंच आहे, रात्रीचे 9 ते सकाळी 6 तू जा बिंदास जा, पण लवकर या असं अश्विनने म्हटल्यानंतर प्रिया तर खुश झालेली असते. आता इथे अश्विनला घोळात घेणं तिच्यासाठी काय नवीन नसतं आणि अवघड सुद्धा नसतं. आता प्रिया लगेच खरं तर इकडे अधिराजला मॅसेज करते की आता मला लगेच ताबडतोब भेटायले, माझं तुझ्याकडे काहीतरी काम आहे असं इथे म्हटलेली असते. आता खरं तर सगळेच जण म्हणजे सुमन आणि प्रतिमा देखील तिथून निघून गेलेले असतात त्यांच्या घरी जाण्यासाठी. इकडे सायली आणि अर्जुन विचारत असतात की इतक्या रात्री ही जी मीटिंग हे सगळं काही तिचं खोटं, ही कुणाला भेटायला जात असेल. तेव्हा सायली इथे म्हणत असते की ती अधिराज भाऊजींनाच भेटायला जात असेल. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो हो आपण त्याला फोन करून हे सगळं काही माहिती काढून घेऊ. आता सगळेजण गेल्यानंतर खरं हॉलमध्ये इथे चैतन्य आणि अस्मिता. तेव्हा इथे अस्मिता चैतन्यला म्हणत असते खरं सांग मला चैतन्य, अर्जुनला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतोय ना, पण हे सगळं काही कुणी केलं असेल म्हणजे तुम्हाला काही वाटतं का, म्हणजे अंदाज आहे का तुम्हाला असं इथे म्हटल्याबरोबर चैतन्य म्हणत असतो की आम्हाला काही शंका आहेत, म्हणजे डाऊटसुद्धा आहेत, पण ते आणखी क्लिअर झालेले नाहीत. लवकरच खरं तर तो जो कोणी आहे तो लवकरच सगळ्यांसमोर येईल असं इथे चैतन्य म्हटलेलं आहे. तू अजिबातच काळजी करू नकोस, तू फक्त इथे एक काम कर, मी तुझ्यासाठी एक गंमत आणलेली आहे असं म्हणून त्याच्या सॅगमध्ये हात घालतो आणि इथे बाहेर काढतो. तेव्हा तिला म्हणत असतो तुला नखं रंगवायची फार आवड आहे ना, आम्ही कॉलेजमध्ये असताना पाहायचो की नेहमी तू नखं रंगवायची, हे तुझ्यासाठी नेल आर्ट्स असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते हे सगळं काही बरोबर आहे, तेव्हा मी जेव्हा नेल पॉलिश लावायची तेव्हा तुम्ही मला सगळे किती चिडवायच्यात आणि आता हे सगळं काही माझ्यासाठी तू घेऊन आलास, पण याचा आता काही उपयोग नाही बघ ना, म्हणजे बाळामुळे मला सतत पाण्यात हात घालावा लागतो आणि हे लावून कोणाला दाखवू तरी कोणाला असं इथे अस्मिता नाराज होऊन म्हणत. तेव्हा इथे चैतन्य खरं तर अस्मिताला समजावतो
विचारत असतो. अस्मिता तू आता दुसऱ्यांना आवडेल म्हणून सगळ्या गोष्टी करणार आहेस का? अगं स्वतःचा आनंद शोधायला शिक, स्वतः खुश राहायचा प्रयत्न कर, दुसऱ्याचा विचार अजिबातच करू नको असंही ते चैतन्याने म्हटल्यानंतर अस्मिताला जरा थोडं बरं वाटलेलं असतं. तेव्हाही ते अस्मिता खरं तर चैतन्याचे आभार मानत असते, म्हणत असते की तुला बोललं ना खरंच माझं मन मोकळं होतं आणि मला सगळं काही बरं वाटतं असंही ते अस्मिता म्हटलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आले, इकडे सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हाही ते सायली म्हणत असते आज खूप मोठं संकट आपलं संपलेलं आहे. तेव्हाही ते अर्जुन म्हणतो संकट संपलेलं नाही, हे तर सुरुवात आहे, आता प्रियाचा मुखवटा आपल्याला खोडून काढायचा आहे असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते पण हे सगळं काही का म्हणताय तुम्ही, म्हणजे संतोषने स्वतःचा गुन्हा त्याने कोर्टात कबूल केलेला आहे ना. तेव्हाही ते अर्जुन म्हणत असते त्यांनी कबूल केलेला आहे, पण हा खून खरं तरी ते प्रियानेच केलेला आहे. त्याला फसवलं गेलं आहे, त्याला पैशाची आमिष दाखवली असेल किंवा त्याचे कोणती तरी दुखरीनच तिला माहीत असेल, त्यामुळे हे सगळं काही तिने केलेलं आहे. त्यामुळे तिच्या विरोधात आता पुरावे शोधायला सुरुवात करावी लागेल. आता तिचा पर्दाफाश केल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही असंही ते अर्जुन म्हणत असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर